जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपला आवडता यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये। मित्रांनो, मी यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाविषयी। त्याचा भाग 1 यशस्वी राहिला, त्याच्यानंतर आपण भाग 2 प्रसारित केला, तो पण यशस्वी राहिला। आणि आता आपण हा जो तिसरा भाग आहे याकरिता मी सध्या आलेलो आहे इंदिरा सागर जलाशय, यालाच आपण गोसेखुर्द राष्ट्रीय धरण सिंचन प्रकल्प असेही म्हणतो। तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, हा आहे इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्प। आणि या प्रकल्पातून जो वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प हा याची जी सुरुवात होणार आहे याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पोहोचतील। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा। चला तर मग सुरुवात करूया या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती। हे इथे तुम्ही पाहू शकता, सध्या मी आहे इंदिरा सागर जलाशय प्रकल्प म्हणजे गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प। ही आहे वरती राजीव टेकडी, तुम्हाला वरती पाहायला मिळेल। हा ठिकाण आहे, इथून सगळा व्ह्यू दिसतो। इथे धरण आहे। या धरणाला जवळपास 33 दरवाजे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता, मी राजीव टेकडीपासून हा व्हिडिओ तयार करत आहे। मित्रांनो, या प्रकल्पाची मुख्य संकल्पना म्हणजे वैनगंगा नदीतील अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे नळगंगा नदीपर्यंत नेणे। या योजनेमध्ये एकूण 109 गावे प्रभावित होणार आहेत। यामध्ये 26 पूर्ण आणि 83 अंशतः गावे प्रभावित होणार आहेत। हा कालवा खालील जिल्ह्यांमधून जाणार आहे: नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम आणि बुलढाणा असे अंदाजन 7 जिल्ह्यांमधून हा प्रकल्प जाणार आहे। यामुळे गोदावरी खोऱ्यातील पाणी तापी खोऱ्यात वळविले जाईल, म्हणजे सुमारे 3.7 TMC ते 5 TMC पाणी वळवले जाणार आहे। यामुळे पाण्याची असमानता कमी होईल। पूर्व विदर्भातील जास्तीचे पाणी पश्चिम विदर्भात नेण्यात आल्याने शेती सिंचन वाढेल व दुष्काळी भागाला पाणी उपलब्ध होईल। यात कालव्याची लांबी 426 किलोमीटर राहणार असून लिफ्ट सिंचन योजनेचे अनेक टप्पे असणार। काही ठिकाणी सायफन व बोगदे पण असणार आहेत। एकूण सिंचन क्षेत्र सुमारे 4.04 लाख हेक्टर एवढे असणार आहे। मित्रांनो, मला कमेंटमधून भरपूर प्रेक्षक विचारत असतात की अंतिम गावाची यादी काय काय राहील, कोणत्या जिल्ह्यातून मार्ग जाईल आणि ते प्रभावित गावाचे नावं द्या। तर मित्रांनो, तुमच्याकरिता मी खास एक माहिती आणलेली आहे, परंतु ही माहिती एक अंदाजत माहिती आहे। कारण की अंतिम गावाची जी यादी असते ती अलाइनमेंट सर्वे आणि लँड ॲक्विजिशन नंतरच होते। त्यामुळे ही जी माहिती आलेली आहे म्हणजे जे डायरेक्टली प्रभावित होणारे जे गाव आहेत त्यांची सूची देण्याचा मी प्रयत्न करीत आहे। हा थोडा अंदाजन आहे, सर्वेनंतर आणखी गावाची नावं बदलू पण शकतात। नागपूर जिल्ह्यातील संभाव्य 18 प्रभावित गावाची यादी पुढील प्रमाणे आहे: उमरेड तालुक्यामध्ये सिरसी, मकरधोकडा, करांडला, ब्राह्मणी, उदासा आणि बोरी। कुही तालुक्यामध्ये कुही, मंढाळ, सालवा, पाचगाव, डोंगरगाव व खैरी। भिवापूर तालुक्यामधून भिवापूर, चंडाळा, वडगाव आणि नवेगाव। पारशिवनी तालुक्यातून कान्होलीवारा आणि बोरखेडी इत्यादी गावे असणार आहेत। तर मित्रांनो, या पद्धतीने नळगंगा योजनेचं पाणी नागपूर जिल्ह्यातून प्रभावित क्षेत्र गावामधून वाहत जाणार आहे। गोसेखुर्द प्रकल्पातून भिवापूर मार्गे कालवा नागपूर जिल्ह्यात प्रवेश करतो। येथे लिफ्ट इरिगेशन स्टेशन राहणार असून भिवापूर मार्गे कालवा कुही गावातून प्रवेश करेल, ज्यात इरिगेशन डिस्ट्रीब्युटरी असेल। मांडळ, सलवा व पाचगाव परिसरात या इरिगेशन डिस्ट्रीब्युटरीद्वारे सर्वाधिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। नंतर कालवा उमरेड मार्गे प्रवेश करेल, ज्यात स्टोरेज रिझर्वायर्स व कॅनल बॅलन्सिंग स्ट्रक्चर राहील, ज्यामुळे बागायती शेती वाढण्यास निश्चितच मदत होईल। त्यानंतर मकरढोकळा व सिरसी मार्गे नागपूर जिल्ह्यात उमरेड भागातून कालवा पुढे हिंगणघाट व समुद्रपूर या वर्धा जिल्ह्यातील तालुक्याकडे जाऊ शकतो। मित्रांनो, वरील व्हिडिओमध्ये अंतिम गावाची यादी DPR अलाइनमेंट सर्वे नंतरच निश्चित होईल, त्यामुळे गावामध्ये अंशतः फेरबदल होऊ शकतो। तुमच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला आणखी काय काय याच्यामध्ये माहिती पाहिजे त्याकरिता मला कमेंट्स अवश्य करा। आणि आपले इतर जे काही एपिसोड झालेले आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही भाग 1, 2, 3 आणि पुढचे भाग पण तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहू शकता डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर निश्चित करा। जय शेतकरी।